सुनबाई, मी माझ्या बहिणीकडे ममताकडे जात आहे. काल तिचा फोन आला होता. ती म्हणत होती की ताई, यावेळेस मला माझी इतकी विचित्र अवस्था का वाटत आहे, कोणास ठाऊक. तशी तर गेल्या 3 वर्षापासून तिची तब्येत खराबच चालली होती. उपचारही सुरू आहेत, पण यावेळी तिला मला भेटण्याची खूप ओढ लागली आहे. ती म्हणत होती, ताई प्लीज तुम्ही मला भेटायला या ना. माहीत नाही पुन्हा निसर्ग आपल्याला भेटू देईल की नाही, म्हणून काही दिवस तिच्याकडे राहून येते. सुमित्रांनी निराशेने भरलेल्या या गोष्टी आपली सून पवित्राला सांगितल्या. तर पवित्रा तोंड वाकडं करत म्हणाली, ठीक आहे आई, जेव्हा मन होईल तेव्हा या. आम्ही तुम्हाला कुठे अडवतो. इतके बोलून ती खोलीत निघून गेली. हे ऐकून सुमित्राच्या मनाला लागलं, तरीही त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि आपल्या बहिणीकडे म्हणजे ममताकडे जाण्यासाठी निघाल्या, ज्या आपल्या बहिणीची खूप आतुरतेने वाट पाहत होत्या. सुमित्रा जेव्हा आपल्या बहिणीच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की ती खूप अशक्त झाली आहे. तिची मुले तिची सेवा आणि उपचारात कोणतीही कसर सोडत नव्हते, परंतु तिच्या तब्येतीत सुधारणा का होत नव्हती, कोणास ठाऊक. सुमित्रांनी साधारण 1 महिना आपल्या बहिणीची सेवा केली, पण तिला वाचवणे शक्य झाले नाही आणि अखेर एका दिवशी तिने प्राण सोडले. बहिणीच्या मृत्यूने तिच्या मुलांसोबतच सुमित्रांनाही निराशेच्या समुद्रात बुडवून टाकले. सुमित्रा आपल्या बहिणीच्या 13वापासून ते मुलांचे सांत्वन करण्यापर्यंतची सर्व कामे आपटून साधारण 2 महिन्यानंतर आपल्या घरी परतत होत्या. त्या आधीपासूनच खूप दुःखी होत्या. आपल्या बहिणीच्या जाण्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्यात भर म्हणजे या 2 महिन्यात मुलगा आणि सुनेने एकदाही फोन करून त्यांची विचारपूसही केली नव्हती. तरीही त्यांना मुलगा आणि सूनकडून अशी आशा होती की जसे त्या घरी पोचतील त्यांचा मुलगा शिवम त्यांना मिठी मारेल आणि प्रेमाच्या शब्दांनी त्यांचे सांत्वन करेल की आई, जे व्हायचे होते ते कोणीही टाळू शकत नाही, पण आता तू जास्त काळजी करू नकोस आणि आमच्यासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. परंतु त्यांनी जसा त्या हवेलीसारख्या घरात, जे त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून एक एक वीट रचून बांधले होते, प्रवेश केला, त्या घरचा दरवाजा उघडताच तिथले दृश्य पाहून त्यांचा श्वास रोखला गेला. त्यांच्या घराच्या बागेत त्यांचे सर्व सामान विखुरलेले पडले होते, जणू काही तो कचराच होता. त्यांचे कपडे, त्यांच्या चपला, त्यांच्या पतीचा फोटो, मुलाच्या बालपणाचे कागदपत्रे आणि सर्व काही कचऱ्यासारखे पडले होते. हे पाहून त्यांची पर्स त्यांच्या हातातून सुटली. त्या फक्त आश्चर्याने उभ्या राहिल्या. तेवढ्यात त्यांची सूनबाई पवित्रा बाहेर आली आणि समोर सुमित्रांना पाहून म्हणाली, ओ आई, बरं झालं तुम्ही आलात. आम्हाला वाटलं की घराची नीट साफसफाई करून घेऊया. तुमचे ते जुने सामान खूप जागा अडवत होते आणि कामाचेही नव्हते. हे ऐकून सुमित्राच्या मन रागाने भरून आले. जुने सामान? ती तर त्यांची जुनी आयुष्यभराची आठवण होती. त्यांच्या मुलाचे अल्बम, फोटो आणि महत्त्वाची कागदपत्रे. त्या काही बोलणार इतक्यातच सून हात हलवून त्यांना थांबवत म्हणाली, हो आई, मला सर्व माहीत आहे, पण आम्हाला तुमच्या खोलीत जागा हवी होती. आम्ही त्या खोलीला लहान बाळाची खोली बनवणार आहोत. काय? तुमच्या मुलाने शिवमने तुम्हाला सांगितलं नाही का की मी 2 महिन्याची गरोदर आहे? हे ऐकून सुमित्रांना एक धक्काच बसला. गरोदर? आणि त्यांना ही गोष्ट तेव्हा कळाली जेव्हा त्यांचे सामान बाहेर फेकून दिले होते. सुमित्रांनी हिम्मत करून पुढे पाऊल टाकले आणि मुलाशी बोलण्यासाठी विचारले, पण तेव्हाच पवित्रा पुढे येत म्हणाली, आई, तो ऑफिसमध्ये आहे आणि उशिरा येईल. असे म्हणत तिने सुमित्राचा हात धरून त्यांना घराच्या मागे नेले. तिथे एक छोटीशी स्टोरूम होती. ती खोली जिथे ते सिमेंट आणि बाकीचे उरलेले सामान ठेवत असत. पवित्राने दरवाजा उघडला. तुम्ही या खोलीत राहू शकता का? आम्ही ही थोडी साफ केली आहे आणि एक पलंगही लावला आहे. थोडी लहान आहे, पण ठीक आहे. फक्त तुम्हाला शांततेत राहावं लागेल. तुम्हाला माहीत आहे ना, माझ्या बाळासाठी कोणतीही निष्काळजी नको. सुमित्रांनी ती खोली पाहिली, ज्यामध्ये ओल्या मातीचा वास येत होता आणि खिडकी एका अंधाऱ्या गलीच्या दिशेला उघडत होती. त्या पलंगावर एक पातळ आणि घाणेरडी गादी होती. त्यांचं मन तुटलं, पण त्याच क्षणी काहीतरी खोल आणि तीव्र आगीसारखे जागृत झाले. पवित्रा अजूनही हसत होती. तिला वाटत होते की आई तिला थँक्यू म्हणतील. सुमित्रांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, सुनबाई, तू हे अगदी बरोबर बोलत आहेस. ही साफसफाई करण्याचीच वेळ आहे. प्रत्येक त्या गोष्टीची सफाई जी आता माझ्या कामाची राहिली नाही. हे ऐकून सुनेचे हसणे एका क्षणासाठी थांबले.
सुमित्रांनी आपला फोन काढला आणि अनेक वर्षापासून ठेवलेला एक नंबर डायल केला. त्यांचे वकील ॲडव्होकेट गुप्तांचा. हे तुम्ही काय करत आहात आई? कोणाला फोन लावत आहात? पवित्राने आता खोटा गोडवा सोडला होता. तर सुमित्रांनी उत्तर दिले, सफाई करत आहे सुनबाई. तसेच जसे तू म्हणाली होतीस. जेव्हा फोन वाजत होता तेव्हा सुमित्रांनी थेट पवित्राच्या डोळ्यात पाहिले. 3 वर्षात पहिल्यांदा त्यांनी आपली नजर हटवली नाही. त्यांनी ते घर प्रेमाने आपला मुलगा आणि सुनेला दिले होते, पण स्वतःची इज्जत गमावण्यासाठी दिले नव्हते. पवित्राला आता कळणार होते की या घराचा खरा मालक कोण आहे. वकील गुप्तांनी फोन उचलला तेव्हा सुमित्रा म्हणाल्या, गुप्ता, मला उद्या सकाळी खूप लवकर तुम्हाला भेटायचे आहे. हे सर्व ऐकून पवित्राच्या चेहऱ्यावरून हसू पूर्णपणे नाहीसे झाले. सुमित्रांनी फोन ठेवून दिला. पवित्राने रागाने आपले हात दुमडले आणि म्हणाली, मला माहीत नाही आई, तुम्ही काय विचार करत आहात, पण मी तुम्हाला आठवण करून देते की हे घर माझ्या पती शिवमचे आहे आणि मी त्याची पत्नी आहे. जर तुम्हाला इथे थांबायचे असेल तर तुम्हाला आमचे नियम पाळावेच लागतील. त्यांना राग आला की त्या जोरात ओरडल्या की त्यांनी हे घर 40 वर्ष दुसऱ्याच्या घरी घरकाम करून विकत घेतले होते, पण त्यांनी शांत राहणेच श्रेयस्कर मानले. त्यांनी आपल्या 60 वर्षाच्या आयुष्यात हे शिकले होते की ताकदीशिवाय बोलणे म्हणजे केवळ आरडाओरडा असतो. ठीक आहे, त्या शांतपणे म्हणाल्या, मी स्टोअररूममध्येच राहील. पवित्र थक्क झाली. कदाचित तिला वाटले होते की त्या भांडतील किंवा रडत बसतील. ओह, खूप छान. मला आनंद आहे की तुम्हाला समजले, पवित्राने थोडे अधिक हिमतीने म्हटले. आणि ऐका, किचनमध्ये तुमच्यासाठी कोणतीही जागा नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचे जेवण स्वतः विकत आणावे लागेल आणि तुमच्या खोलीत ठेवावे लागेल. आपण स्वयंपाकघर एकत्र वापरू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की तणावापासून दूर राहायचे आहे. सुमित्रांनी हळूच मान हलवली. हो, काही हरकत नाही सुनबाई. बरं झालं तुम्ही लवकर समजून घेतलं. इतके बोलून पवित्रा आत निघून गेली. जणू काही तिने एखादी लढाईच जिंकली आहे. सुमित्रा त्या छोट्याशा स्टोअररूममध्ये एकट्याच राहिल्या. त्यांनी दरवाजा बंद केला आणि स्वतःला रडू दिले. त्या आपल्या बहिणीसाठी रडल्या, आपल्या पतीसाठी रडल्या, त्या मजबूत आणि गर्विष्ठ स्त्रीसाठी रडल्या ज्या त्या कधी काळी होत्या, आणि सर्वात जास्त त्या आपल्या मुलासाठी, शिवमसाठी रडल्या, ज्याला त्यांनी कधी काळी आपला सुपरस्टार म्हटले होते. त्या पलंगावर बसल्या. भिंतीवर ओलाव्याचे डाग होते. तेव्हा त्यांना त्यांच्या आईची आठवण आली. मुली, एक स्त्री यासाठी मजबूत नसते की तिच्याकडे काय आहे, तर ती यासाठी मजबूत असते कारण ती सर्व काही गमावल्यानंतरही पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवते. त्यांनी डोळे पुसले, आपला मोबाईल फोन काढला आणि बागेत पडलेल्या आपल्या सामानांचा प्रत्येक फोटो काढण्यास सुरुवात केली. कारण आयुष्याने खूप काही शिकवले होते की सत्यासाठी नेहमी पुराव्यांची गरज असते. त्या रात्री शिवम रात्री 10 नंतर घरी आला. सुमित्रांनी सुनबाई आणि मुलाचे हसणे ऐकले. त्यांनी मुलाची वाट पाहिली आणि विचार केला की शिवम त्यांच्याकडे येईल, स्टोरूमचा दरवाजा वाजवेल आणि विचारेल, आई तू कशी आहेस? पण तो आला नाही. रात्री 11 वाजता जेव्हा त्या अधिक वाट पाहू शकल्या नाहीत तेव्हा त्या स्वतः अन्वयी पायांनी गॅलरीत आल्या. त्यांनी मुलाच्या खोलीचा दरवाजा हळूच ठोठवला. बाळा, मला तुझ्याशी बोलायचे आहे. दरवाजा थोडा उघडला. शिवमने आपला चेहरा बाहेर काढला आणि म्हणाला, आई खूप उशीर झाला आहे. काय झाले? काय झाले? सुमित्राचा आवाज रडवेला झाला. शिवम, सुनबाईंनी माझे सर्व सामान बागेत फेकून दिले, मला स्टोरूममध्ये राहायला दिले आणि तू हे सुद्धा सांगितले नाहीस की सुनबाई गरोदर आहे, मी आजी होणार आहे. हे ऐकून शिवमने खाली पाहिले आणि हळूच म्हणाला, आई मी तुला सांगणारच होतो, पण तू ममता मावशीकडे होतीस ना? हो बाळा, मी तुझ्या मावशीकडे होते. मी आत्ताच माझ्या बहिणीला गमवून आले आहे. मी परत आले तर माझ्याशी कचऱ्यासारखा व्यवहार केला गेला. आई, ही रागवण्याची गोष्ट नाही. तो डोळे चोळत म्हणाला, आम्हाला जागा हवी आहे, बाळ होणार आहे, गोष्टी बदलाव्या लागतील. बदलणे? सुमित्राचा विश्वासच बसला नाही. शिवम, हे घर मी विकत घेतले होते, मी तुला दिले होते हे विचार करून की तू मला इथे प्रेमाने ठेवशील, आपण एका कुटुंबासारखे राहू. आपण कुटुंबच आहोत आई. पण पवित्राला टेन्शन येते, गरोदरपणात त्रास होतो, डॉक्टरांनी सांगितले आहे की तिला त्रास देऊ नका. शिवमने त्यांचे बोलणे मध्येच तोडले. तेव्हा सुमित्रा दुःखी होऊन म्हणाल्या, बरं बाळा, आणि मी महत्वाची नाही का?
तर शिवम दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, अर्थात आई, तू महत्वाची आहेस, पण तुला समजून घ्यावे लागेल की पवित्र आता माझे कुटुंब आहे, माझी पहिली प्राथमिकता आहे. तूच तर आम्हाला शिकवले होतेस की लग्नानंतर पत्नीचा आदर केला पाहिजे. सुमित्राच्या हृदयात प्रत्येक शब्द बाणासारखा टोचत होता. असे नाही बाळा, त्या हळूच म्हणाल्या. आई प्लीज, आता आम्ही थकलो आहोत, आपण उद्या बोलू. इतके बोलून त्यांनी दरवाजा बंद केला. सुमित्रा त्या गॅलरीत थरथरत होत्या. त्यांचा मुलगा, ज्याला त्यांनी लहानाचे मोठे केले, शिकवले, सावरले, त्यानेच त्यांच्या समोर दरवाजा बंद केला. त्या एखाद्या भूतासारख्या परत स्टोरूममध्ये आल्या. पण आता त्या रडल्या नाहीत. त्यांच्या मनातील दुःख आता पक्का निर्धार आणि शांत रागात बदललेला होता. त्यांना माहिती होते की ही गोष्ट अशीच सोडता येणार नाही. त्या पलंगावर बसल्या आणि बाजूच्या टेबलचा ड्रॉवर उघडला. त्यात एक जुनी वही होती. जेव्हा त्यांनी मुलाला घर दिले होते तेव्हापासूनच्या सर्व खर्चाचा हिशोब त्यांनी त्यात लिहून ठेवला होता. जेव्हा त्यांनी पानं उलटायला सुरुवात केली तेव्हा जे त्यांनी पाहिले त्यांनी त्यांचे रक्तच गोठले. पण त्यांना त्यांच्या पहिल्या लढाईचे हत्यारही मिळाले होते. सुमित्रा नेहमी पैशाचा हिशोब नीट ठेवत असत, कारण त्या गरिबीत वाढल्या होत्या. त्यांनी मुलाला फक्त एवढंच सांगितले होते की महत्त्वाच्या खर्चांबद्दल सांगत राहा. पहिल्या वर्षी मुलाने सर्व बिले दाखवली, पण लग्नानंतर सर्व काही बदलले. आता त्यांनी वही आणि बँकेची कागदपत्रे, जी त्या फक्त गरजेसाठी ठेवत असत, ती सोबत पाहिली. गेल्या 6 महिन्यापासून खूप मोठे पैसे ट्रान्सफर झाले होते. शिवम एक इंजिनियर होता आणि चांगले पैसेही कमवत होता. पण जेव्हा त्यांनी बिलात बेरीज केली तेव्हा 10 लाख रुपये दिवाणखाना नवीन बनवण्यासाठी खर्च झाले होते. त्याचा दर महिन्याचा खर्च 1.5 लाखापर्यंत होता, जो की पूर्णपणे अशक्य होता. त्यांना आठवले की जेव्हा त्यांनी शिवमला घर दिले होते तेव्हा एक सेव्हिंग अकाउंट वापरण्याची परवानगीही दिली होती. त्यात त्यांच्या निवृत्तीचे आणि नोकरी सोडल्यावर मिळालेले साधारण 40 लाख रुपये होते. हे कठीण काळासाठी होते. थरथरत्या हातांनी त्यांनी सेव्हिंग अकाउंटचा कागद काढला. त्यांचे जगच उद्ध्वस्त झाले. 40 लाखांपैकी एका वर्षापेक्षा कमी वेळात फक्त 20 लाखच उरले होते. आणि त्यांना कळलेच नाही. त्या उठल्या आणि त्यांचे पाय थरथरत होते. सून आणि मुलांनी त्यांचा वापर केला होता, त्यांना लज्जित केले होते, आणि हे सुद्धा त्यांच्या स्वकष्टाच्या पैशांनी. सुमित्रांनी आता एक पक्का निर्णय घेतला की जर यांना हा खेळ खेळायचाच असेल तर त्याही खेळतील, पण स्वतःच्या नियमांवर. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सुमित्रा गुप्तांच्या ऑफिसमध्ये होत्या. त्यांनी वकिलांना सर्व काही सांगितले. फोटोकॉपी, कागदपत्रे. वकीलचा चेहरा चिंतेकडून रागाकडे बदलला. सुमित्राताई, ही खूप मोठी गोष्ट आहे, वकील गुप्ता म्हणाले. त्यांनी घराची कागदपत्रे पाहिली आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर एका हुशार माणसाचे हास्य आले. सुमित्रा, तुम्हाला माहित आहे का की हे घर अजूनही पूर्णपणे तुमच्याच नावावर आहे. शिवमने कधीही मालकी हक्क बदललाच नव्हता. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जेव्हा हवं तेव्हा त्यांना इथून काढू शकता. कायद्यानुसार ते तुमचे भाडेकरू आहेत. कोणत्याही कराराशिवाय हे घर तुमचेच आहे. सुमित्राच्या मनात पहिल्यांदा आशा जागी झाली. आणि त्या 20 लाखांचे काय? बघा सुमित्राताई, पैसे तुमच्या परवानगीशिवाय काढले गेले आहेत. कायदेशीररित्या ही कुटुंबात केलेली फसवणूक आहे. मला शिवमला जेलमध्ये पाठवायचे नाहीये, मला फक्त न्याय हवा आहे, सुमित्रा पटकन म्हणाल्या. तर वकील गुप्ता म्हणाले की न्यायासाठी बोलण्याची ताकद हवी. त्यांची योजना तयार झाली. पहिले सर्व बँक पासवर्ड बदलले जातील. दुसऱ्या मुलाला सांगितले जाईल की 1 महिन्यात घर सोडतील किंवा एक नवीन भाडे करार साईन करतील. स्वतःच्या मुलाकडून भाडे? सुमित्रा थक्क झाल्या. सुमित्रांना वकील म्हणाले, तुमच्या मुलाने तुम्हाला घराबाहेर काढून स्टोरूम मध्ये टाकले, तुमचे पैसे खर्च केले. तुम्हाला खरंच वाटतं का की तो तिथे पैसे न देता राहण्याच्या लायकीचा आहे? सुमित्रा शांत झाल्या. वकील बरोबर होते. सुमित्रांनी वकीलला सांगितले की त्यांच्याकडे आणखी एक अपार्टमेंट आहे जे त्यांच्या पतीचे होते, ज्याचे भाडे वेगळ्या खात्यात येते. मुलाला त्याबद्दल काहीच माहीत नाही. वकीलने हसून म्हटले, खूप छान, तुम्ही पैशाच्या बाबतीत स्वतंत्र आहात. तुम्ही आता तुमचा मार्ग स्वतः निवडू शकता. सुमित्रांनी शेवटी म्हणले, मला न्याय हवा आहे. मला वाटते की त्यांनी शिकावे की स्वतःच्या आईशी वाईट वागण्याची काय शिक्षा असते. वकीलने चेतावणी दिली की ही लढाई कठीण असेल. रडणे ओरडणे होईल आणि मुलगा त्याला वाईट वाटायला लावेल,
पण सुमित्रांनी खंबीरपणे सांगितले की त्या तयार आहेत. संध्याकाळी 6 वाजता सुमित्रा घरी आल्या तेव्हा सुनेचे आई वडीलही आलेले होते. मुलगा थोडा अस्वस्थ वाटत होता. सुमित्रांनी पटकन नमस्ते केलं आणि स्टोरूम मध्ये जाऊ लागल्या. तेव्हा सुनेने त्यांना तिथेच बसण्याचा इशारा केला. तेव्हा सुनेच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली की सुमित्रा, काही गैरसमज झाले आहेत. तरुण लोकांना स्वतःची जागा हवी असते आणि आता तर आमचा नातू येणार आहे, तर त्यालाही वेगळ्या जागेची गरज आहे. सुमित्रांनी आरामात म्हणले, पण मला हे समजत नाहीये की माझे सामान बागेत का फेकून दिले गेले. तेवढ्यात सुनबाई मध्येच बोलली, ओ आई, ते विसरून जा, ती फक्त एक छोटीशी चूक होती. तर सुनेचे वडील म्हणाले, तुमच्या वयात तुम्ही सर्वांसाठी गोष्टी सोप्या करण्याचा विचार केला पाहिजे. खूप चांगले वृद्धाश्रम असतात. तेव्हा सुमित्रांना समजले, अच्छा, हे सर्व त्यांना वृद्धाश्रमात पाठवू इच्छितात. सुमित्रांनी मुलाकडे पाहिले. तो शांतपणे जेवण करत होता. बाळा, तुला काय वाटतं? शिवमने वर पाहिले. आई, मला फक्त वाटते की सर्व काही ठीक व्हावे. शांततेत सुमित्रा पुन्हा म्हणाल्या, तू माझ्याकडे शांतता मागत आहेस? जेव्हा तुम्ही लोक मला वृद्धाश्रमात पाठवण्याची योजना आखत आहात, तेवढ्यात सुनेच्या आई वडिलांनी लगेच पैशाचा विषय काढला की पवित्राने सांगितले आहे की बँक खात्यात काहीतरी घोळ झाला आहे. कोणताही घोळ नाहीये, सुमित्रांनी स्पष्ट आवाजात सांगितले. मी फक्त माझ्या खात्याचे पासवर्ड बदललेले आहेत, जे मला आधीच करायला हवे होते. हे ऐकून सुनबाई जोरात म्हणाली, पाहिलं शिवम, मी तुला सांगितलं होतं ना की तुझी आई विचित्र वागत आहे. आई, तू असे का केलेस? ते पैसे कुटुंबासाठी होते, मुलाने विचारले. तर सुमित्रा म्हणाल्या, ते पैसे माझे आहेत. ते पैसे मी 40 वर्षाच्या मेहनतीतून वाचवले होते, जे तू माझ्या परवानगीशिवाय खर्च केलेस. 8 महिन्यात 20 लाख काय विकत घेतलंस तू? सुनेचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, ते पैसे घर नीट करण्यासाठी वापरले होते. हे घर आधीच खूप मौल्यवान आहे सुनबाई. सुमित्रांनी प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हटले, आणि अजूनही हे घर माझेच आहे. पूर्ण टेबलावर शांतता पसरली. सुनेने घाबरत डोळे मिचकवले. काय? जे तू ऐकलंस तेच. हे घर माझ्या नावावर आहे. आम्ही कधीच नवीन कागदपत्रे बनवली नाहीत. तुम्ही लोक इथे माझ्या परवानगीने राहत आहात आणि मी जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला इथून काढू शकते. हे ऐकून पवित्राच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे आई वडील घाबरून एकमेकांकडे पाहू लागले. मुलाने आपले डोके हाताने झाकून घेतले. नाही, हे खोटं आहे, सून हळूच म्हणाली. शिवमने मला सांगितले होते की हे घर त्याचे आहे. त्याने लग्नाआधी शपथ घेतली होती. तर त्याने खोटे बोलले होते. सुमित्रांनी तिचे बोलणे मध्येच तोडत म्हटले, हे सत्य आहे की हे घर कायद्यानुसार माझे आहे. हे ऐकून सून एखाद्या प्राण्यासारखी शिवमकडे रागाने वळली. मला सांग की हे खोटं आहे. मन की ही वेडी म्हातारी खोटं बोलत आहे. शिवमने हळूच डोके वर केले. त्याच्या डोळ्यात पाणी होते. हे सत्य आहे, त्याने हळूच म्हटले. मी कधी कागदपत्राचे काम पूर्ण केलेच नाही. आता सुनाले समजले, कारण तिने तर शिवमशी प्रेमासाठी नाही तर घरासाठी लग्न केले होते. तेव्हा सुनेचे आई वडीलही रागाने उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही एक वाईट आई आहात. एक खरी आई आपल्या मुलाशी असे करू शकत नाही. सुमित्रांनी उत्तर दिले, एक खरी आई आपल्या मुलांना आदर करणे आणि गोष्टीची किंमत करणे शिकवते. जर माझ्या मुलाने ते शिकले नाही तर ती त्याची चूक आहे, माझी नाही. इतके बोलून सुमित्रांनी स्टोर रूमकडे निघून गेल्या. मागून त्यांना सुनेच्या रडण्याचा आवाज येत होता. तिच्या आई वडिलांना ओरडण्याचा आणि मुलाचा सर्व काही शांत करण्याचा प्रयत्न ऐकू येत होता. त्यांनी दरवाजा बंद केला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण सामना होता, पण गरजेचाही होता. रात्री 11 वाजता शिवमने त्यांच्या स्टोर रूमचा दरवाजा जोरात ठोठावला. आई, दरवाजा उघड, मला बोलायचे आहे. सुमित्रांनी दरवाजा उघडला नाही. आई प्लीज, पवित्रा खूप दुःखी आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की टेन्शन घ्यायचं नाही. मी काय करू? आई, मी तुझ्यासमोर गुडघे टेकून सॉरी बोलू. सुमित्रांनी दरवाजा जोरात उघडला तर मुलगा खूप हवालदिल अवस्थेत उभा होता. त्याचे डोळे लाल झाले होते. सुमित्रांना पहिल्यांदा मुलाची दया आली नाही, फक्त राग आला. त्या शांत आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तुला हे घर प्रेमाने दिले होते. माझे पैसे चांगल्या मनाने दिले होते. पण तू माझ्याशी कचऱ्यासारखा व्यवहार केलास, चोरी केली, खोटं बोललास. आणि जेव्हा मी माझ्या बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर घरी आले तेव्हा तू मला रस्त्यावर फेकून दिले. ती पवित्राची चूक होती आई, शिवम पटकन म्हणाला. तेव्हा सुमित्राचा आवाज चढला. बाळा, तुला सुद्धा माहिती होते ना,
तू काहीच केले नाहीस. तू माझ्यासमोर दरवाजा बंद केलास आणि म्हणालास की ती तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. शिवम त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला. मला माफ कर आई. मी भित्र होतो. मी घाबरलो होतो. मी सर्वात वाईट मुलगा होतो. पण प्लीज आम्हाला रस्त्यावर सोडू नकोस. सुमित्राने त्याला पाहिले. गुडघ्यावर बसून रडणारा हा त्यांचा लहान मुलगा नव्हता, तर एक मोठा माणूस होता, ज्याने चुकीचे ऐकले आणि आता त्याचे परिणाम भोगायचेच होते. मी तुला रस्त्यावर सोडणार नाही, सुमित्रा म्हणाला. पण आता सर्व काही खूप बदलले. उद्या तू माझ्यासोबत वकील गुप्तांच्या ऑफिसमध्ये जाशील आणि आपण एक करार साईन करू. तू जे सांगशील ते मी करीन आई, शिवम म्हणाला. आणि पवित्राला माझा प्रत्येक पैसा परत करावा लागेल. एकतर ती देईल किंवा तो नक्कीच फेडला जाईल. शिवमने हरल्यासारखी मान हलवली. आता जा, मी थकले आहे. जाण्यापूर्वी शिवमने दुःखाने त्यांच्याकडे पाहिले आणि विचारले, आई तू माझा तिरस्कार करतेस का? नाही बाळा, त्या दुःखी होऊन म्हणाल्या. मी तुझा तिरस्कार करत नाही, पण मी तुला ओळखत नाही. ज्या मुलाला मी वाढवले होते तो असा कधीच वागला नसता. इतके बोलून सुमित्रांनी दरवाजा बंद केला. पहिल्यांदा त्या मनमोकळेपणाने रडल्या. त्यांनी पहिली छोटी लढाई जिंकली होती, पण मोठी लढाई अजून सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवम आणि सुमित्रा वकिलाच्या ऑफिसमध्ये गेल्या. सूनही त्यांच्यासोबत आली होती. वकिलांनी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. त्यांनी घराच्या कागदपत्राची प्रत टेबलावर ठेवली आणि म्हणाले, तुम्ही पाहू शकता की हे घर पूर्णपणे 100% सुमित्रांच्या नावावर नोंदणीकृत आहे. दुसरा कोणताही मालक नाही. पवित्राने आश्चर्याने म्हटले, असे होऊच शकत नाही. शिवमने मला सांगितले होते की हे घर त्याच्या नावावर आहे. हे बघ पवित्रा, शिवमने तुला काय सांगितले होते हे महत्त्वाचं नाही, वकील कोरड्या आवाजात म्हणाले. कायदेशीर सत्य हे आहे की सुमित्रा एकट्याच या घराच्या मालक आहेत. हे ऐकून पवित्राचा चेहरा निस्तेज झाला. तिथे घाबरत शिवमला विचारले, काय हे खरं आहे? तर शिवमने होकारार्थी मान हलवली. पवित्रा जोरात ओरडली, पण तू मला कधी सांगणार होतास? तू मला शपथ घेऊन सांगितले होते की तुझ्याकडे घर आहे. वकिलांनी त्यांना शांत केले आणि म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे परवानगीशिवाय पैसे काढणे. 20 लाखाची चोरी मी घेतले नाहीत. शिवमने मध्येच बोलून स्वतःचा बचाव केला. मी तर फक्त पवित्राला कार्ड वापरण्यासाठी दिले होते. कार्ड तुझ्या नावावर होते तर कायदेशीररित्या तूच जबाबदार आहेस. शिवम आणि पवित्रा आपसात भांडू लागले. सुमित्रांना आनंद झाला नाही, फक्त दुःख झाले. पुरे, त्या गंभीर आवाजात म्हणाल्या. कोणी खर्च केला याची मला काळजी नाही. तुम्ही दोघेही जबाबदार आहात आणि हे पैसे परत करावे लागतील, एक एक पैसा. शिवम आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, आई आता आमच्याकडे 20 लाख रुपये नाहीत. काही हरकत नाही, ते पैसे छोट्या हप्त्यांमध्ये व्याजासह परत करावे लागतील, वकील म्हणाले. तेव्हा पवित्रा जोरात नाटक करत हसली. हो, आता तुम्ही स्वतःच्याच मुलाकडून व्याज घेणार? तर सुमित्रांनी उत्तर दिले, मी त्या व्यक्तीकडून व्याज घेईन ज्याने माझे पैसे चोरले. ते माझ्या कष्टाचे पैसे होते, जो मी 40 वर्ष लोकांच्या घरी साफसफाई करून कमावला होता. आणि तुम्ही लोकांनी ते फिरण्यावर आणि कपड्यांवर खर्च केले. आणि असे म्हणत सुमित्रांनी आपला फोन काढला आणि ते फोटो दाखवले जे त्यांनी बागेत पडलेल्या सामानाचे काढले होते. हे सर्व पाहून पवित्राचा चेहराच उतरला. ती म्हणाली, मला वाटले होते की या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही वापरत नाहीत आणि तू न विचारता ते फेकून दिलंस. असे म्हणत सुमित्रा वकिलांकडे वळाल्या आणि म्हणाल्या, मला हे दोघेही माझ्या घरातून बाहेर हवे आहेत. यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करा. नाही आई, शिवम जोरात ओरडला. प्लीज, आम्ही कुठे जाणार? पवित्र गरोदर आहे. तुला हे सर्व तेव्हा विचारात घ्यायला हवे होते जेव्हा तू मला स्टोरूममध्ये ढकलले होतेस. सुमित्रांनी सुनेच्या डोळ्यातील खरी भीती पाहिली आणि मग त्यांना आठवले की ती गरोदर आहे. तो त्यांचा पहिला नातू आहे. त्या म्हणाला, मी तुम्हाला रस्त्यावर सोडणार नाही, पण नीट ऐका, तुम्हाला भाडे करार करावा लागेल. तुम्ही दरमहा 10,000 रुपये भाडे द्याल आणि 10,000 रुपये जुन्या खर्चाचे द्याल. पुढच्या 3 वर्षात दरमहा पूर्ण 20,000 रुपये. जर तुम्ही एकही हप्ता चुकलात तर मी कोणतीही विचारपूस न करता तुम्हाला काढून टाकीन. आम्ही इतके पैसे देऊ शकणार नाही, शिवम म्हणाला. तर पवित्रा नोकरी करेल जसे बाकी सर्व लोक करतात. मी गरोदर असताना सुद्धा फरशी साफ करत असे, त्यामुळे मला कोणतीही कारणे सांगू नका. पवित्राने त्यांच्याकडे रागाने पाहिले. तिच्या चेहऱ्यावर खूप तिरस्कार होता.
तुम्हाला पश्चाताप होईल. जेव्हा तुमचा नातू होईल तेव्हा तुम्ही त्याला भेटू शकणार नाहीत. आता आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही. स्वतःच्या भाड्याच्या घरात राहू. तुम्ही एकट्याच दुःखी होऊन मरताल. जर हेच माझ्या नशिबात असेल तर ठीक आहे, पण आता मी माझ्याच घरात गुलाम बनणार नाही. सुमित्रा म्हणाल्या. कागदपत्रांवर सह्या झाल्या. शिवमने थरथरत्या हातांनी सही केली. जेव्हा ते ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी सुमित्रांशी एक शब्दही बोलला नाही. सुमित्रांनी मोकळ्या हवेत श्वास घेतला. त्या जिंकल्या होत्या, पण जिंकल्यासारखे वाटत नव्हते. त्यांनी घर जिंकले होते, पण आपला मुलगा गमावला होता. तर मित्रांनो, सुमित्रांनी मुलगा आणि सोनेसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य? तुमचे मत नक्की सांगा. गोष्ट आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.